रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. पावसाळा सुरू झालाय आणि या पावसाळ्यामध्ये आपल्या स्किनच्या संदर्भातला एक खूप मोठा इश्यू आपण फेस करतो, ते म्हणजे पिंपल्स किंवा ॲक्ने. तुम्ही पण फेस करत आहात ना हा इश्यू? आकांक्षा सध्या तुमच्यासोबत आहे. वेलकम टू ग्लॅमर पॉड. आजच्या या एपिसोडमध्ये आपण याच संदर्भामध्ये काही टिप्स, ट्रिक्स आणि काही सोल्युशन्स जे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरनं. पावसाळा सुरू झाल्यावरती बेसिक जो काही आपला कन्सर्न असतो ना, तो काय होतो की पावसाळ्यामध्ये एकतर वातावरण जे आहे ते दमट होतं. आपली स्किन जी आहे, ऑइली स्किन असणाऱ्या लोकांसाठी तर हा ऋतू म्हणजे अगदी नकोसा होतो, कारण की ऑइली स्किन, त्याच्यामध्ये आणखी जास्त दमट वातावरण आणि स्किन आणखी जास्त ऑइल जे आहे ते प्रोड्यूस करायला लागते आणि त्यामुळे ॲक्ने, पिंपल्स हा इश्यू खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. सो हा इश्यू फेस करत तुम्ही असाल म्हणजे तुम्हाला खूप जास्त ॲक्ने होत असतील, पिंपल्स होत असतील, त्याचे मार्क्स राहत आहेत, पेनफुल असे पिंपल्स तुम्हाला येत आहेत, तर त्यावरती एक बेसिक काही प्रिकॉशन आपण काय घ्यायला पाहिजे आणि काय आपण त्याच्यावरती करू शकतो, यासाठीचे काही एक बेसिक 4-5 टिप्स आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात पहिलं तर आपण काय करतो ना, या वातावरणामध्ये जेव्हा आपल्याला फेसवरती खूप जास्त ऑइल यायला लागतं, ऑइल सिक्रीट व्हायला लागतं, आपली स्किन जी आहे ती खूप जास्त अशी तेलकट फील व्हायला लागते, तेव्हा आपण काय करतो, दिवसातून 3-3, 4-4 वेळा आपण जातो आणि फेस वॉश करतो. बरं, प्रत्येक वेळी फक्त पाण्याने फेस वॉश करत नाही आपण, तर आपण त्याच्यासोबत जे काही आपण ते प्रोडक्ट यूज करतो फेस वॉश, ते सुद्धा यूज करतो. यामुळे होतं काय की आपली स्किन जी आहे ती बिचारी होते कन्फ्यूज आणि त्यामुळे असं होतं की आपण जितक्या जास्त वेळा फेस वॉश करतो तितक्या वेळा स्किन ड्राय होते आणि स्किनला असं वाटतं की कुछ तो गडबड चल रहा है भैया, यहाँ पर मेरा ऑयल जो है, मेरा मॉइश्चर जो है, वो मेरा प्रोटेक्शन है और वो हो रहा है कम. आणि त्याच्यामुळे आपण जितक्या वेळा जास्त फेस वॉश करतो तितक्या वेळा स्किन आणखी जास्त आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी ऑइल प्रोड्यूस करते. जास्त वेळा फेस वॉश करणं म्हणजे जास्त ऑइल प्रोड्यूस करणं आणि जास्त पिंपल्सचा इश्यू जो आहे तो स्वतःहून ओढवून घेणं असं होतं. त्यामुळे सगळ्यात पहिली टिप म्हणजे कधीही दिवसातनं हार्डली 1 ते 2 वेळा, म्हणजे सकाळी जेव्हा आपण उठल्यानंतर फेस वॉश करतो, आंघोळीच्या वेळी फेस वॉश करतो तो एक फेस वॉश, आणि कामं आटपून घरी गेल्यानंतर किंवा घरातलं दिवसभरातलं काम आटपल्यानंतर एक रात्रीचा, संध्याकाळचा जो काही फेस वॉश आहे तो फेस वॉश करा दिवसातनं 2 वेळा, अँड दॅट्स इट. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. डझंट मॅटर की कुठला ऋतू चाललेला आहे. उन्हाळ्यामध्ये थोडेसे स्किन केअर टिप्स ज्या आहेत त्या वेगळ्या होतील, हे इन ब्रॅकेट आहे. ओके, नेक्स्ट टिप जी आहे ती म्हणजे जर का तुम्हाला ॲक्ने इश्यू होत असेल, पिंपल्स खूप जास्त येत असतील, तर आपण काय करतो की ते लगेचच गेले पाहिजेत म्हणून आपण काय करतो की पर्टिक्युलर त्या वेळेसाठी ना हा पिंपल्ससाठी खूप इम्पॉर्टंट असा फेस वॉश आहे, याच्याने लगेचच दुसऱ्या दिवशी पिंपल, ॲक्ने जे आहे ते गेलेलं असतं, म्हणून आपण फेस वॉश चेंज करतो. युजली कसं असतं की कुठलाही प्रोडक्ट आपल्या स्किनला सूट होण्यासाठी त्याला काही काळ द्यावा लागतो. बेसिकली त्याला 2-3 महिने यूज करावा लागतो. नाहीतर आपण काय करतो, आज मला पिंपल आलाय म्हणून पिंपल घालवणारा फेस वॉश, उद्या माझी स्किन ड्राय झाली आहे म्हणून स्किनला मॉइश्चराईज करणारा फेस वॉश, नंतर आणखी काहीतरी इश्यू आहे म्हणून त्या रिलेटेड फेस वॉश, असे आपण 1760 फेस वॉश यूज करतो. तसं न करता कुठला तरी एक फेस वॉश जो आपल्याला चांगल्या पद्धतीनं सूट झालेला आहे तो वापरायचा. त्या प्रोडक्टला कमीत कमी 1, 2, 3, 4 महिने द्या, म्हणजे ते स्किनला त्याची सवय होते. सो असं फेस वॉश, प्रोडक्ट्स वगैरे चेंज करत राहणं ही एक जी चुकी आहे ती करू नका जेव्हा तुम्ही पिंपल्स किंवा ॲक्ने इश्यू फेस करत असता त्यावेळी. तिसरी गोष्ट म्हणजे कधीही कुठलेही प्रोडक्ट, कुठलाही सेलिब्रिटी आहे किंवा कुठलंही कुपन कोड, कुठलंही ऑफर, सेल, डिस्काउंट मिळतंय म्हणून यूज करायचं नाही. जर का स्किनचे इश्यूज आपण खूप जास्त फेस करत असू तर डायरेक्टली डर्मेटोलॉजिस्ट जे असतात, जे तुमच्या विश्वासातले असतील आणि खूप जास्त पैसा लुबाडणारे नसतील, अशा डर्मेटोलॉजिस्टला जाऊन भेट द्या आणि त्यांच्याकडनं पर्टिक्युलरली तुमची स्किनचा टाईप कसा आहे, कशामुळे हा इश्यू होतोय ते चेक करून घ्या. बऱ्याच वेळा डायजेशन इश्यू असतात, त्याच्यामुळे स्किनवरती पिंपल्स यायला लागतात. बऱ्याच वेळा डॅन्ड्रफ झालेला असतो, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पिंपल इश्यूज जे आहेत ते होत असतात. बऱ्याच वेळा स्ट्रेस खूप जास्त असतो, हॉर्मोनल इम्बॅलन्स असतो, झोप चांगली नसते, पाणी पिण्याचं प्रमाण आपलं खूप जास्त खराब असतं, आपलं डाएट जे आहे ते इम्बॅलन्स्ड असतं, त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स यायला लागतात. त्यामुळे कधीही कुणीही सेलिब्रिटी प्रमोट करतंय म्हणून ते प्रोडक्ट घेण्यापेक्षा आपल्याला जर का काही स्किन इश्यूज होत असतील तर ते का होत आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि अकॉर्डिंगली
डर्मेटॉलॉजिस्ट जे आहेत ते आपल्याला प्रोडक्ट सांगतात ते तशा पद्धतीने यूज करणं गरजेचं आहे. आणि पर्टिक्युलरली पिंपल्सच्या बाबतीत तर 2 दिवसामध्ये पिंपल गायब करा असे कुठलेही प्रोडक्ट नाहीयेत. ते हळूहळू करतच गायब होतात, जसं हळूहळू करत येतात तशाच पद्धतीनं. आणखीन एक गोष्ट, पुढची टिप म्हणजे कधीही पिंपल्स आल्यानंतर त्याला सारखं हात लावणं बंद करा. हे माझ्या डर्मेटॉलॉजिस्टने मला सांगितलंय आणि जेव्हापासून मी ते फॉलो करायला लागले. कारण की आपल्याला कसं होतं ना की पिंपल आला तिथं दुखत असतं, मग आपल्याला त्याला काहीतरी करावं वाटतं, त्याला खाज सुटते, त्याला आपल्याला खाजवावं असं वाटतं, काहीतरी करावं असं वाटतं इचिंग होत असल्यामुळे. आणि आपला हात जो आहे तो सारखा त्या पिंपलकडे जायला लागतो. आणि मग तसं करत एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असे पिंपल्स जे आहेत आपण सारखं हात लावून ते इन्फेक्शन पूर्ण चेहऱ्यावरती पसरतं. आणि मग एकाचे 1760 पिंपल्स जे आहेत ते घेऊन आपण फिरतो आणि आपण म्हणतो हे पिंपल्स का कमी होत नाहीयेत. सगळ्यात आधी तर ते काम करा. एक स्पॉट रिडक्शन किंवा स्पॉट ट्रीटमेंट म्हणून सुद्धा बरेच प्रोडक्ट जे आहेत ते मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, म्हणून लगेच जायचे आणि ते घ्यायचे किंवा कुठले ॲक्ने पॅचेस घ्यायचे असं करू नका. डर्मेटॉलॉजिस्टला विचारला ते कशामुळे तुम्हाला ॲक्ने झालेले आहेत, पिंपल्स झालेले आहेत, ते प्रोडक्ट सजेस्ट करतील. आणि फक्त त्या स्पॉटवरती जिथे कुठे ॲक्ने झालेला आहे, जिथे कुठे पिंपल झालेला आहे, फक्त त्याच ठिकाणी ते लावायचं आहे आणि तशा पद्धतीनं ते प्रोडक्ट यूज करायचं आहे, म्हणजे त्याचा फायदा होईल. पुढची शेवटची महत्त्वाची टिप म्हणजे सांगायला गेलं तर आणखी खूप गोष्टी आहेत, पण आज पुरती ही आपली आणखीन एक टिप, ती म्हणजे स्किन केअर रुटीनमध्ये बऱ्यांच्या कसं असतं ना की स्क्रबिंग असतं किंवा फेस मास्क असतात, असं बऱ्याचशा गोष्टी आपण इन्क्लूड करत असतो. पण जेव्हा कधी चेहऱ्यावरती काही पिंपल्स असतील, काही ॲक्ने असतील, काही बम्प्स आलेले दिसत असतील तर त्यावेळी स्क्रबिंग करणं टाळा. कारण की स्क्रबिंगमुळे काय आहे, आपली स्किन जी आहे ती जरा इरिटेट होते, एक्सफोलिएट होते. आणि ज्या ठिकाणी ॲक्ने झालेले आहेत, पिंपल्स झालेले आहेत, तिथे आपण आणखी जास्त ते स्क्रब लावलं तर स्किन आणखी जास्त इरिटेट होईल. ते इन्फेक्शन जे झालेलं आहे ते आणखी चेहऱ्यावरती सुद्धा पसरेल आणि पिंपल्स कमी होण्याऐवजी, त्या प्रोडक्टचा फायदा होण्याऐवजी नुकसान जास्त होईल. त्यामुळे या काळामध्ये जोपर्यंत एखादा पिंपल कमी होत नाहीये तोपर्यंत स्क्रबिंग करणं टाळा. आणि कधीही जे काही एक बेसिक प्रॉडक्ट आपल्याला डर्मॅटने दिलेले आहेत ते काही दिवस यूज करा, स्किनला ते सूट होत आहेत का बघा आणि मगच. नाहीतर 10 दिवसात काहीही फरक दिसला नाही म्हणून प्रोडक्ट चेंज केलं, यू नेव्हर नो, ते प्रोडक्ट चांगलं असेल पण आपण त्याला तेवढा टाईमच दिला नाहीये, म्हणून सुद्धा अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण फेस करतो. सो पावसाळ्यामध्ये जेव्हा आपली स्किन अशी अनप्रेडिक्टेबल वागायला लागते की पिंपल्सच येत आहेत, मध्येच ड्राय होते, मध्येच ऑइली होते, काय चाललंय काही कळत नाहीये, जैसे जिंदगी का बहुत सी बार चलता रहता है कि क्या चल रहा है समझ में नहीं आता है, तसं काहीचं स्किनचं सुद्धा होऊ शकतं. सो एक्सपर्ट्स जे आहेत त्यांच्याकडनं सल्ला घ्या, त्यांच्याकडनं माहिती मिळवा आणि अकॉर्डिंगली स्किनला ट्रीट करा. अदरवाईज करायचं होतं एक आणि होऊन बसेल भलतंच असं स्किनचं होईल. आजच्या या एपिसोडसाठी स्किन केअरच्या संदर्भातलं इतकंच, पण भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. पुढचे काही विषय तुम्हाला सजेस्ट करायचे असतील तर RJ आकांक्षा 007 इंस्टाग्रामला सर्च करून तुम्ही तिकडे मला डायरेक्टली मेसेजेस करू शकता, तिकडे काही तुमचे सजेशन्स देऊ शकता. आजचा हा एपिसोड कसा वाटलाय तेही तुम्ही सांगू शकता. आणि तोपर्यंत काय करा, तुमचे विषय जे आहेत माझ्यापर्यंत पोहोचवत राहा, ऐकत राहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. भेटूयात आपण पुढच्या भागामध्ये. टेक केअर. रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.